भिवंडी तालुक्यातील बापगाव देवरुंग ग्रामपंचायत ग्रामसभेत ग्रामस्थांनी विचारलेल्या प्रश्नांना तसेच मागितलेल्या ग्रामपंचायत दप्तर पाहण्यास उपलब्ध करून न दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर निदर्शन करत कार्यालयास ठोकले टाळे। ग्रामसभेत मागील 5 वर्षातील झालेल्या विकास कामाची माहिती मागितली असता ग्रामसेवक निरुत्तर झाले, तर ग्रामस्थांनी जे दप्तर पाहण्यास हवे आहे ते देण्यासाठी नकार दिला। त्यामुळे या ग्रामपंचायत कारभारामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संस्थेचे सचिव मयूर एकनाथ दळवी यांनी केला आहे। यामुळे संतप्त ग्रामस्थांनी शिवस्वराज्य संघर्ष संस्थेचे अध्यक्ष देवराज केने व सचिव मयूर दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभा बंद पाडून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकत निदर्शने कागदपत्रे लपवू नका, सत्य दडवू नका, माहितीसाठी संघर्ष, गावाच्या हक्कासाठी उपोषण, भारत माता की जय। 28 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामसभा येथे घेण्यात आली। ज्या ग्रामसभेमध्ये आमच्या शिवस्वराज्य संस्थेमार्फत आणि गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने अनेक प्रश्न इथं मांडण्यात आली, जी निरुत्तर होती, ज्यांना कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर ग्रामसेवकाकडून आम्हाला मिळालं नाही। आणि त्याचबरोबर ही ग्रामपंचायत चारही बाजूने डेव्हलपमेंट असलेली ग्रामपंचायत असूनही गावातल्या मूलभूत गरजासुद्धा पूर्ण होत नाही। याच्याकरता आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमच्या सर्व ज्याही आम्ही तक्रारी केलेल्या आहेत, ज्याही आम्ही मागण्या केलेल्या आहेत ते पूर्ण होत नाही, तोपर्यंत जिथं आमचे सचिव यांनी या सगळ्या बाबी ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या आंदोलन केलेलं आहे। तेव्हा आमच्या या आंदोलनाला न्याय मिळावा सरकारकडे आम्ही मागणी मागतोय की आमच्या या प्रश्नांना उत्तरं मिळावी आणि आमच्या सर्व ग्रामस्थांना न्याय मिळावा। योग्य तो जोही या ग्रामपंचायतमध्ये व्यवहार होतो तो पारदर्शक व्हावा, सर्वांना तो कळावा, सर्वांना त्याचा हिशोब मिळावा। कारण जी कामं झाली नाही त्याचाही व्यवहार या ग्रामपंचायतमध्ये अनेक बिलांच्या मार्फत झालेला दिसतोय। तेव्हा या संशयावरून आम्ही सर्व ग्रामस्थांनी अशा पद्धतीने तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्याही ग्रामसभेमध्ये काही लोकांनी गडबड केल्यामुळे अज्ञात लोकांकडून ती ग्रामसभासुद्धा जवळजवळ विस्कळीत झाली आणि आता आम्ही आमच्या प्रश्नांना पुन्हा निरुत्तरता मिळालेली आहे। आम्ही सरकारकडे मागणी करतोय की त्यांचे अधिकारी येऊन आम्हाला आमच्या प्रश्नांना उत्तरे द्यावी, ही नम्र विनंती। विषय असा आहे की जे म्हणजे सरपंच आता प्रशासक आहेत सौ भारती बालाराम गोडे या ग्रामसभेला उपस्थितच राहिल्या नाही। त्यांनी कारण असं दिलं की माझ्या डोक्यावर मार लागला आहे आज सकाळी। तर ग्रामस्थांनी त्याच्याबद्दल विचारणा केली की फक्त लेखी खुलासा नाही तर त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट नाहीतर काही वैद्यकीय बिले असतील तर ती दाखवा, तर परंतु त्यांच्याकडे त्याचा काही उत्तर नव्हतं आणि ते प्रशासक इथे ग्रामसभेला उपस्थित राहिले नाही। मग मागणी काय आहे तुमची? आमची मागणी एवढीच आहे का जो ग्रामसेवक आहे नवज्योत शरद मुकादम त्याचा जो अपारदर्शक कारभार आहे प्लस का आपल्या कर्तव्यामध्ये जी म्हणजे तो निष्पक्षता पाळतो आणि ग्रामस्थांना जो दिशाभूल करतो त्यामुळे त्याचं तातडीने निलंबन झाला पाहिजे। आणि जे म्हणजे आम्ही 2025 आणि 26ची ग्रामपंचायतची जी बँक स्टेटमेंट काढली होती त्यामध्ये आर्थिक व्यवहार असे झालेले आहेत की ती कामं प्रत्यक्षात झालेली नाही आणि ती कामे दाखवलेली आहेत। आम्ही त्याची प्रश्नोत्तर केलं तर त्यांच्याकडे काय उत्तर नव्हती आणि उडवाउडवीची उत्तरं केली। तर याबद्दल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी एक स्वतंत्र यंत्रणा लावून निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जो आर्थिक व्यवहार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे तो बाहेर करून नागरिकांना याबद्दल स्पष्ट करावे की कोणता आर्थिक व्यवहार झालेला आहे का पारदर्शक म्हणजे ग्रामपंचायतचा अपारदर्शक कारभार। आणि अशी एक मागणी आहे का जोपर्यंत चौकशी लावत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोणत्याही दस्तावेजाची हाताळणी होऊ नये। कारण आम्ही ग्रामसभेमध्ये वारंवार त्यांच्याकडे मागणी केली का दस्तावेज सादर करा, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचा दस्तावेज सादर केला नाही। म्हणून संशयास्पद भूमिका म्हणून त्यांनी कोणत्याही प्रकारचा दस्तावेजाची हाताळणी करू नये जोपर्यंत चौकशी लागत नाही तोपर्यंत।